हाय हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा नाश्ता? माझा आता चहा नाश्ता नाही झाला अजून. मी मुलांचं आणि मालकाचं आवरून दिलं. ते गेले तर मला आज लावायची होती केसाला मेहंदी, कारण आम्हाला जायचं आहे लग्नाला, त्यामुळं मी केसाला मेहंदी लावणार आहे. माझे दोन्ही साईडनी केस आहेत ना, असे पांढरे झालेले आहेत, त्याच्यामुळे मी अगोदर काय केलं, त्याला थोडी काळी मेहंदी लावून घेतली. म्हटलं काम आवरीपर्यंत सुकन, त्यामुळं मी अगोदर काळी गार्नियरची काळी मेहंदी लावली व नॉर्मल काहीतरी मिक्स केली होती थोडी थोडी आपली, आणि दोन्ही साईडनी लावून घेतली. कारण लाल मेहंदी लावल्याच्या नंतर आहे ना, ती दोन्ही साईडची जागा तिथे मग कलर आला ना लाल मेहंदीचा, म्हणून खूप लाल दिसते. त्याच्यामुळे मी काय करत असते, थोडी अगोदर काळी मेहंदी लावित असते तिथं, आणि नंतर मग लाल मेहंदी लावित असते. कमीत कमी एकदा जर लावली नाही गार्नियरची 1 ते 1.5 महिना जाते. मग मी दोन्ही बी सोबतच लावत असते. ही अगोदर लावते ब्लॅकवाली, आणि ही झाली का नंतर मग ती लावत असते. मी डबल डबल नाही करत, एकच वेळेस लावते दोन्ही पण. ती माझी मेहंदी लावून झाली. म्हटलं आता तोपर्यंत मी लाल पण मेहंदी भिजत घालते, कारण माझं काम आवरूस तर भिजन. म्हणून मी काय केलं, मुलं आणि मालक गेल्याच्या नंतर सगळं काम तसंच ठेवलं आणि पहिले मेहंदी भिजत घालायला लागले. मी ह्या निशा ब्राऊनवाली आहे. 5 पुड्या लागतात माझ्या केसाला. 5 पुड्या मी भिजत घातल्या आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. मी ते भिजत घालते आणि त्यामध्ये काहीच नाही घातलं, फक्त मेहंदी आणि आपलं नॉर्मल पाणी, कारण ती ऑलरेडी खूप लाल असते. त्याच्यामुळे मी काही त्यामध्ये कॉफी वगैरे काही टाकत नाही, फक्त मेहंदी आणि पाणी. पाणी पण कोमट नाही घेत, हे असं नॉर्मलच पाणी असतं. ती छान अशी भिजत घातली, त्यातल्या सगळ्या गाठी फोडून घेतल्या. मग काय होतं, लावता वेळेस अशी हाताला पण मऊ लागते. गाठी असल्या ना त्यातमध्ये मेहंदी तशीच दिसते, म्हणून मी चमच्यानी चांगली अशी मिक्स करून घेतली आणि त्यातल्या सगळ्या गाठी फोडून घेतल्या. आणि मेहंदी भिजत झाल्याच्या नंतर ती एका साईडला ठेवून दिली आणि पार्लरवालीला फोन केला मला मेहंदी लावायची म्हणून. मग त्या म्हटल्या आवरल्याच्या नंतर या. मेहंदी मी लावून झाल्याच्या नंतर आहे ना, पहिलं नाश्ता करून घेतला. मी नाश्त्याला काय रात्रीची बाजरीची भाकरी राहिली होती, कारण मुलं बी जेवली नाही, तर मग तशीच एक भाकरी राहिली होती. मग आम्ही अगोदर चपात्या खाल्ल्या. म्हटलं सकाळी चपात्या खराब होत्या म्हणून चपात्या खाल्ल्या, भाकरी तशीच ठेवली. मग ती एक भाकरी शिल्लक राहिली. म्हटलं आता जर नाही खाल्ली ती तर परत दुपारपर्यंत खराब होईल, म्हणून मी ती खाऊन घेतली. मुलांना आणि मालकांना मी नाश्त्याला तिखट शेवई केली ती, मला पण केली होती मी, पण मी तशीच ठेवली डब्यात झाकून आणि पहिली भाकरी खाऊन घेतली. कारण म्हटलं बराच वेळ जर राहिली दुपारपर्यंत तर खराब होईल. छान असं भाकरी, लोणचं, कारळाची चटणी होती केलेली, खूप छान लागलं. एकदम असं गावाकडच्यासारखी फिलिंग आली खाता वेळेस, आणि शिळी भाकरी असल्यामुळं ती अजूनच छान लागली. मग ती नाश्ता झाल्याच्या नंतर मी थोडा चहा बी करून पिले. चहा पिल्यावर जरा कसं फ्रेश वाटतं, म्हणून चहा नाश्ता माझा झाला आता करून. आणि म्हणलं आता नाश्ता झाला आहे, मग पटपट मी दुसऱ्या कामाला लागले. मला ह्या साड्या करायच्या त्या पिकोफॉल ह्या माझ्या काही होत्या आणि कस्टमरच्या काही होत्या. मी काय केलं, मग म्हणलं त्यांचा फोन येऊस्तवर साड्या करून घेते नाही का. नाश्ता झाल्याच्या नंतर मी सगळं काम आवरलं पटपट घरातलं आणि साड्याला पिकोफॉल करायला बसले. 5-6 साड्या होत्या, त्यातल्या 2-3 कस्टमरच्या होत्या आणि 2-3 माझ्या होत्या. अजून कस्टमरच्या आहेत पण मी चालू एवढ्याच करून घेतल्या, कारण मला लग्नाला जायचे, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी 2 साड्या तयार केल्या. मग लागल्याच होता टाईम, मग त्या पण घेतल्या पिकोफॉल करून. म्हणलं आल्याच्या नंतर परत मलाच करायच्यात, टाईम होता म्हणून मी त्या पण साड्याला पिकोफॉल करून घेतला. मी आत्ता ही मध्ये साडी घेतली होती, पाहुणे आले त्यांना कपडे आणायला गेले त्यावेळेस मी ही मला आवडली तिथं साडी, म्हणून मी ही चालू घेतली. 1100 रुपयाची साडी येते, अशी बेबी पिंक कलर, असा छान वाटत होती. मी काही तिच्यावरला ब्लाऊज नाही शिवला, मी तिच्यावर विदाऊट कलरचा ग्रीन कलरचा ब्लाऊज घालणार आहे मी त्या साडीवर. छान दिसतो. मला शक्यतो नाही का असं मॅचिंग आवडत नाही, मी घालता वेळी साड्या मी आता विदाऊट ब्लाऊजच घालायला लागले, छान वाटतात. आणि सध्या तिची फॅशन पण चालू आहे, म्हणून मी काय तिच्यावर म्हणजे शिवणार त्याच्यावरचा ब्लाऊज, पण कधीतरीच घालणार. पण असं कधी कार्यक्रम काही असला तर त्याच्यावर मी विदाऊटच घालणार आहे, कॉन्ट्रास्टमध्ये. छान वाटतं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्याच्यावरती. आणि इथं माझ्या आता साड्या झालत्या पिकोफॉल करून. मला तिचा पिकोफॉल करता करता फोन आला होता
की मी आले मेहंदी लावायला या म्हणून. मग मी काय केलं, ह्या साड्यांना पटकन पिको फॉल करून घेतला आणि लई पसारा दिसायला लागला म्हणून मी काय केलं, मग चालू त्या साड्यांच्या गड्या पण घालून ठेवल्या लगेच. म्हणलं नका लई वेळ परत आल्याच्या नंतर पसारा दिसतो, त्याच्यामुळं मग मी काय केलं ह्या साड्यांच्या घड्या घालून साड्या एका साईडला ठेवून दिल्या आणि फोन आल्याच्या नंतर मी पटकन मेहंदी धुवून काढली ती ब्लॅक कलरची आणि म्हणलं तिथपर्यंत जाऊस तर सुकन म्हणून मी काय केलं, मेहंदी धुतली आणि पटकन चालले. मी पिशवीत टाकलं होतं मेहंदीचं पातेलं आणि चालले होते मेहंदी लावण्यासाठी. म्हणलं तसं जर मोकळं ठेवलं तर गाडीत सांडन म्हणून त्याच्यामध्ये पातेला ठेवलं आणि आले गाडीजवळ. तर मला गाडीपाशी काहीतरी दिसलं, ते मी तुम्हाला दाखवते. आता मी चावी उघडल्यानंतर आवाजाने आहे ना त्याच्यातून काहीतरी पडलं, ते माझ्या पायावर पडल्यासारखं झालं. तर मी पाहिलं खाली वाकून काय पडलं माझ्या पायावर. तर मला तिथं दिसला, माझ्या पायापाशी दिसला सरड्या. मी परत पाय आपल्याला तर तो गाडीमध्ये जाऊन बसला तो त्याच्यामुळे मैत्रिणीनं गाडी चालू करताना ना व्यवस्थित गाडीमध्ये बघत जा आणि नंतर चालू करत जा. मी आता आलेली आहे पार्लरमध्ये मेहंदी लावायसाठी. त्यांना दरवाजा वाजवला, उघडला, एकट्याच होत्या आतमध्ये बसलेल्या. गुरुवार असल्यामुळे लाईट पण नव्हती. आणि मी काय केलं, मेहंदी लावायच्या अगोदर नॉर्मल थोडे खाली स्ट्रेट करून घेतले शेंडे, नाही का जरा खराब झालते म्हणून. आणि नंतर त्यांना म्हटलं मेहंदी लावा. आता मेहंदी लावून झाली आणि मला थोडे तांदूळ आणायचे होते आता वेळेस, म्हणून मी काय केलं, आता दुकानात आले आणि तांदूळ आणला भात करायला. चला बाय मैत्रिणी.